तुम्ही जेव्हा जेव्हा मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तेव्हा त्यानं तुम्हाला मला भेटू दिलं। तुमच्यातल्या बापाचं दुःख त्या इन्स्पेक्टर मधल्या माणसानं ओळखलं आणि म्हणूनच त्यानं तुमची सगळी थेर सहन केली बा। हे बघा, माझ्यासाठी पण तो वजलवार काही थोर नाही, पण तुम्ही त्याचं काही करावं इतका तो नीचही नाही। अर्थात हे माझं मत आहे, बाकी तुम्ही ठरवा। काय झालंय काय याला? त्याला काय झालंय ते नंतर बघू, पण त्याच्या बोलण्यात तथ्य आहे। नाही, आपल्याला वजलवार नाही, या प्रकरणाच्या मुळाशी जो माणूस आहे त्याच्यापर्यंत पोहोचायला हवा। कुणी अंदाज करू शकेल हे भुयार किती जुनं आहे याचा? वाड्याला नुकतीच 150 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे हे तितकंच जुनं असणार। नाही, मला नाही तसं वाटत। या वाड्याच्या आधी काही वर्षांपासून हे भुयार इथे असेल। हे भुयार जवळजवळ 1500 वर्ष जुनं आहे। 1500? या भुयाराची रचना सातवाहन काळातली आहे। यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये। इथं वसईच्या जवळ सोपारा नावाचं जे गाव आहे ना, मौर्यांच्या काळामध्ये ते एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं। म्हणजे आजच्या काळात मुंबईला जे महत्त्व आहे ना, ते त्या काळी सोपारा गावाला होतं। पण भुयाराला पुढे मार्गच नाहीये। आपण जितकं चाललो ना त्याच्या कितीतरी पट पुढे मार्ग आहे। हो, पण मग तो बंद का केला असेल? बंद केला नाही, भूकंप किंवा तसल्याच कुठल्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे ते भुयार बुजलं गेलं, हे त्या भुयारातली मातीच सांगते। क्षिप्रा या भुयाराविषयी इतकं का लिहित असायची ते आत्ता कळते मला। भुयारातल्या या मातीचे काही नमुने माझ्याकडे घेऊन ठेवलेत मी। खूप खोल घेऊन जाणार आहे भुयार, मला सारखं वाटतंय। काका, सॉरी टू इंटरप्ट यू, पण आता गूढ गोष्टींचा आणि संशोधनाचा विषय चाललेलाच आहे म्हणून एक विचारू? विचार ना। काली कर्मावाली या मूर्तीविषयी मला क्षिप्रा खूप सांगायची। काय आहे ही मूर्ती? मी खूप ठिकाणी शोधलं पण कुणालाच माहित नाहीये या मूर्तीविषयी। काली कर्मावली खरं तर हे खूप अलीकडचं स्थानिक लोकांनी ठेवलेलं नाव आहे। संशोधकांच्या भाषेत ह्या मूर्तीला फायर फोर्सची मूर्ती असं म्हटलं जातं। ब्लॅक मॅजिशियन्सचं म्हणजे काळी जादू करणाऱ्यांचं आद्य दैवत आहे ही मूर्ती। जग फिरताना संशोधन करताना या मूर्तीविषयी माहिती मला मिळाली। आधी वाटत होतं तशी ही मूर्ती भारतातली नाही। या मूर्तीचं ओरिजिन इन्का नावाच्या नामशेष झालेल्या संस्कृतीत आहे आणि एक नाही, अशा 5 मूर्ती होत्या। पंचमहाभूत? अगदी बरोबर। पण मग बाकीच्या मूर्ती? खरं तर त्या सगळ्याच मूर्ती नामशेष झाल्यात
असा आजपर्यंत समज होता. पण क्षिप्रानं सांगितल्याप्रमाणे जर सुलेखाकडे असलेली ती फायर फोर्सची मूर्ती ओरिजिनल असेल तर तिला नलिफाय करणारी दुसरी वॉटर फोर्सची मूर्ती सुद्धा अस्तित्वात असायलाच हवी. एव्हरी फोर्स इन द युनिवर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट फोर्स. हो, कारण आग विझवायला पाणीच हवं. करेक्ट. आजोबा, निसर्गाची आणखीन एक गंमत बघा. हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. हे दोघं एकत्र येण्यानं जग खाक व्हायला हवं होतं, पण यांच्या विवक्षित प्रमाणात एकत्र येण्यानं H2O म्हणजे पाणी तयार होतं, जे आग विझवतं, जीवन जगवतं. वा, खानविलकर साहेब, एक मोठं वैश्विक सत्य तुम्ही किती सोप्या भाषेत सांगितलं. अशाच एका विचित्र निसर्ग नियमानं या 2 मूर्ती बांधल्या गेल्या. ही फायर फोर्सची मूर्ती जिथं कुठं असेल त्याच्या 40-50 किलोमीटरच्या परिघातच ही वॉटर फोर्सची मूर्ती सुद्धा असायलाच हवी. गेली अनेक वर्ष अनेक संशोधक या मूर्तीचा ठाव ठिकाणा शोधतायत आणि आता हा शोध 40-50 किलोमीटरच्या आवाक्यात आलाय. एक विचार, कदाचित मी चुकत असेन, पण मी प्रत्येक गोष्टीमागचं शास्त्र शोधतो. या गोष्टींमागे काही शास्त्र असेल? तो आहे ना, पण प्रत्येक शास्त्राची अभ्यासाची वेगळी पद्धत असते. काही शास्त्र सूत्र समीकरणांवर चालतात, काही तर्कांवर चालतात. हे शास्त्र मात्र गृहीतकं आणि शक्यतांवर अवलंबून आहे. शोध लावताना तुम्हाला कुठल्या तरी शक्यतेवर विश्वास ठेवावाच लागतो. पण तरी काळ्या जादूसाठी वापरली जाणारी मूर्ती, अतिंद्रिय शक्ती, यावर तुमचा विश्वास आहे? पूर्वी नव्हता, पण जगभर जंगलामधून, दऱ्याखोऱ्यातून, थडग्यांमधून, पिरॅमिड्समधून फिरताना, शोध घेताना काही अकल्पित आणि अनाकलनीय असे अनुभव आले. तर्कशास्त्राला आणि विज्ञानाला स्पष्टीकरण देता येणार नाहीत अशा घटना घडतात. म्हणजे ज्याला आपण चमत्कार म्हणतो. न कळलेली वैज्ञानिक गोष्ट सुद्धा चमत्कारच वाटणार. आता गारगोटीचे दगड एकमेकांवर घासले की घर्षणामुळे ठिणग्या उडतात. आदिमानवासाठी हा चमत्कार होता. लोहचुंबक लोखंडाला आकर्षित करतं. ही साधी वैज्ञानिक घटना आहे, पण ज्याला चुंबक शक्तीविषयीचं ज्ञान नाहीये त्याला हा चमत्कार वाटणार नाही का? अगदी बरोबर आहे खानविलकर साहेब. असंच एखादं उदाहरण द्यायचं झालं तर जयद्रथाच्या वधाच्या वेळी श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र सोडून सूर्य झाकोळून टाकला होता, युद्ध संपल्याचा आभास निर्माण करण्यासाठी. कदाचित त्यावेळी सूर्यग्रहण असेल हे श्रीकृष्णाला त्याच्या अभ्यासावरून माहीत असेल. आणि कुरुक्षेत्रावर चाललेल्या महाभारताच्या युद्धाचं वर्णन संजय धृतराष्ट्राला हस्तिनापुराच्या महालात बसून ऐकवत होता. पूर्वी आपल्याला चमत्कार वाटायचा, पण आता वेस्ट इंडिजमध्ये किंवा ऑस्ट्रेलियात चाललेली क्रिकेटची मॅच आपण घरात लाईव्ह ऐकूच नाही तर पाहू सुद्धा शकतो. म्हणजे असंच प्रत्येक चमत्कारामागे काहीतरी वैज्ञानिक सत्य असेलच. यू ऑल आर ऑन द राईट ट्रॅक नाव. थोडक्यात न कळलेलं वैज्ञानिक सत्य म्हणजे चमत्कार वाटतो, आणि चमत्कारामागचं सत्य जाणून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे शोध लावले जातात. म्हणजे आपल्याला मूर्तीच्या बाबतीत जर काही शोध घ्यायचा असेल तर अशी एक फायर फोर्सची मूर्ती आहे, तिच्याकडे वाईट शक्ती आहे आणि ती वाईट कामासाठी वापरली जाते, ही शक्यता आपल्याला गृहीत धरायला हवी. बरोबर आहे तुझं, पण हा शोध घेताना मगाशी म्हणालो तसं या निगेटिव्ह फोर्सच्या ताकदी एवढाच पॉझिटिव्ह फोर्स सुद्धा आहे यावर ठाम विश्वास हवा. पण आपल्याला ती वॉटर फोर्सची मूर्ती मिळेल? मिळणार नाही असं नाही, शोधावी लागेल. आपण ती शोधू. मी आणखी काही माहिती मिळवेल.
खूप बरं वाटतं जेव्हा तुमच्या शोधकार्यात इतकी सशक्त टीम तुमच्या सोबत असते. आज क्षिप्रा जिथं कुठं असेल तिथं खुश असेल, कारण तिच्या या शोधात आज एक नाही 4 संशोधक काम करतायत एकत्र. थांब. किती वाजलेत पाहिलंस? ही वेळ घरी यायची? कामं असतात दी, होतो कधी कधी उशीर. कसली कामं? जेवलीस का तू? नाही. का? तुझी वाट बघत थांबलीये मी. दी, मी काय आता लहान आहे का? हां, की कोणी मला पळवून नेईल किंवा कोणी? प्रश्न तो नाहीच आहे. तू लहान नाहीस आहे मलाही माहिती आहे. तू खूप मोठी झाली आहेस, हा प्रॉब्लेम आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे का मला आता? याचा अर्थ असाच होतो ना की तुझा माझ्यावर विश्वास नाही. जाऊ दे, जाऊ दे. चल चल जेवायला. नाही, नको. नको म्हणजे? ती मला भूक नाही आहे. भूक नाही? नाही. बाहेर जेवून आलीस तू? नाही ग. भूक का नाही? दी प्लीज. माझं डोकं ऑलरेडी दुखतंय आणि मला आराम करायचं. झोपू दे थोडा वेळ मला. नको बसू थे, ओघळू दे त्याला. आठवणींचा येतो, क्षिप्राच्या आठवणींचा. आजपर्यंत तुमच्यात घडलेले क्षण आज सकाळपासून तुझ्या डोळ्यात बघतोय मी. आज खरंच खूप आठवण येते क्षिप्राची. म्हणूनच म्हटलं ओघळू दे थेंब. जितके थेंब ओघळतील तितक्या आठवणी स्वच्छ होतील नव्यानं आठवायला. काका, आम्ही क्षिप्राबरोबर जेमतेम 1 वर्ष होतो, पण तुम्ही तर तुम्हाला काय वाटत असेल असा विचार जरी मनात आला ना तरी सहन नाही होत. येऊ दे. मी म्हटलं तसं ती नसली तरी आठवणी आहेत आणि त्या एव्हरग्रीन आहेत याचा हा पुरावा आहे. काका, एक विचारू? तुम्हाला वाटतं क्षिप्राने आत्महत्या केली असेल? ये आधी बस. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आम्ही एका आड जंगलात एक्सकर्शनसाठी गेलो होतो. क्षिप्रा थोडं लहान होती, 4-5 वर्षांची. गुहेतून बाहेरून बघतो तर ही कुठे दिसेना. खूप शोधाशोध झाली आणि मग बघितलं तर काय, ही हातात कवटी घेऊन आली होती आणि माझं लपवलेलं भिंग काढून त्याचा अभ्यास करत बसली होती. आत्महत्या करायला मन कमजोर लागतात. क्षिप्राची आई गेली तेव्हा मला सावरणं खूप कठीण गेलं होतं. तेव्हा ही माझी आई झाली होती. जी मुलगी आधार द्यायला इतकी भक्कम होऊ शकते ती आत्महत्या कशी करील
शक्यच नाही. माझंही तेच म्हणणं आहे. शिप्राने आत्महत्या केलेली नाहीये. तिला सुलेखानी मारलंय. त्यांना तू हे बघ, आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. तुम्हाला काय वाटतं, हा विचार माझ्या मनात आला नसेल? काली कर्मावालीची मूर्ती तिच्याकडे आहे हे मला समजल्याबरोबरच माझ्या मनातली शंकेची पाल चुकचुकली. तिच्यापासून सावध राहा असं मी क्षिप्राला सांगणार होतो, पण त्या आधीच. काका, पण नंतरही मी काहीच करू शकले नाही. काय सिद्ध करू, कसं सिद्ध करू? क्षिप्राला न्याय मिळावा असं वाटत होतं काका, आजही वाटतंय, पण माझ्याकडे पुरावेच नाहीये. पुरावा नाही असं कधीच होत नाही, तो असतोच. तो शोधावा लागतो. आपण शोधू, पुन्हा शोधू, नक्की मिळेल. बरोबर बोलताय तुम्ही काका, पण आतापर्यंत आपण एक एकटे शोधत होतो, आता एकत्र शोधू. आता मला जावं लागतंय, पण मी परत येणार, नक्की परत येणार, क्षिप्राला न्याय मिळवून देण्यासाठी. हॅलो, तनिष्का बोलतेय. बोला. इतकंच सांगायला फोन केला होता की सुट्ट्या सुरू झाल्या की पिऊला घरी आणण्याचा विचार करते. अरे वा, चांगलं डिसिजन आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? आपण दोघांनी एकत्र राहावं असा हट्ट पिऊने धरला तर? तिला कसं समजवायचं ते नंतर पाहता येईल. सध्या तरी तिला इथे आणणं मला जास्त महत्त्वाचं वाटतंय. गुड. एक विचारू? हां. अचानक हे डिसिजन घेण्यामागे काही कारण? कारण आहे, तेच तुला सांगायचं होतं. मग सांग ना. नाही, फोनवर नको. तू मला भेटू शकशील? तू येतेस क्लिनिकवर की मी येऊ घरी? नाही, नको. मी सांगते तिथे ये. पत्ता लिहून घे. एक मिनिट. पण तनिष्का, अगं भेटल्यावर बोलू. आज संध्याकाळी 5 वाजता.